नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत महा-TET म्हणजे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 रोजी झालेल्या पेपर 2 बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या संदर्भातील प्रश्न. चला तर सुरुवात करूया व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 67. अध्ययन उपपत्तीत केवळ चेतक आणि प्रतिसाद यांचा स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर विचारात घेऊन भिन्न भिन्न परिसरात एकच चेतक कार्यान्वित असला तरी तो वेगळे प्रतिसाद मिळवितो असे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे? पर्याय आहे प्रभुत्व संपादन उपपत्ती, सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती, ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती, साधक संविसद उपपत्ती. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ज्ञानात्मक अध्यापन उपपत्ती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 68. रुब्रिक म्हणजे कोणत्याही बाबीचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेल्या निकष आराखडा होय. खालील दिलेल्या रुब्रिकच्या वैशिष्ट्यांपैकी कोणते वैशिष्ट्य असत्य आहे? पर्याय ते हे विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे दिशादर्शक साधन असून त्याद्वारे प्रक्रिया व कामगिरी दोन्हींचे मूल्यमापन होते. रुब्रिकमधून मिळणाऱ्या गुणांना अर्थ लावता येतो. रुब्रिकमधील निकषांचा व्याख्या ही स्थळ, काळ, परिस्थितीचा विचार न करता स्थिर असते. रुब्रिक म्हणजे केवळ विद्यार्थ्यांच्या संपादनाचे मापन करण्याचे साधन नसून विद्यार्थ्यांनी विशिष्ट क्षेत्रात प्रगतीचे सर्वोत्तम टोक गाठण्याविषयीचे मार्गदर्शन करणारी यंत्रणा आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. रुब्रिकमधील निकषांची व्याख्या ही स्थळ, काळ, परिस्थितीचा विचार न करता स्थिर असते. त्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 69. बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तीच्या मज्जातंतूवर त्यांच्या परस्पराशी असलेल्या संघटनांवर अवलंबून असते. कोणत्याही बौद्धिक कार्य होण्यासाठी त्यांचे संघटन होणे आवश्यक असते. हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये अंतर्भूत आहे? पर्याय आहे थॉर्नडाईकची संख्यात्मक उपपत्ती, गिलफर्डची बहुआयामी उपपत्ती, थर्स्टनची अनेक घटक उपपत्ती, स्पिअरमनची द्विघटक उपपत्ती. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, थॉर्नडाईकची संख्यात्मक उपपत्ती. प्रश्न क्रमांक 70. शारीरिक दोषांमुळे मतिमंदत्वाचे विविध प्रकार पडतात. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे मतिमंदत्व हे शरीरातील हार्मोनच्या अनियमित स्रावामुळे निर्माण होते? पर्याय आहे गॅलेक्टोनिमिया, मँगोलिझम, मायक्रोफिसेल्मी, हायड्रोफिसिफिसल. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मंगोलिझम. प्रश्न क्रमांक 71. खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक साधनांचा उपयोग करण्याबद्दल विद्यार्थ्यांसाठी होतो? पर्याय आहे रबर मॅट, स्मृती पाट्या, ॲबॅकस पाटी, टेलर फ्रेम. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्मृती पाट्या. प्रश्न क्रमांक 72. विद्यार्थ्यांनी विशिष्ट संबोध शिकणे व संबोधाकार घेण्यामागील विचार प्रक्रिया विकसित करणे हे कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा अध्यापनीय परिणाम आहे? पर्याय आहे उद्गामी विचार प्रक्रिया, पुढच्या प्रशिक्षण प्रतिमान, अग्रसंकट प्रतिमान, संबोध साध्यता प्रतिमान. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, संबोध साध्यता प्रतिमान. प्रश्न क्रमांक 73. दोन वस्तू अथवा अनुभवाच्या गुणधर्मातील साहचर्य संबंध प्रस्थापित होतो. एका वस्तूची आठवण झाली की दुसरीची आठवण होते. हा साहचर्याचा खालीलपैकी कोणता नियम आहे? पर्याय आहे सान्निध्याचा नियम, सदृश्यतेचा नियम, प्राथमिकतेचा नियम, नवीनतेचा नियम. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सान्निध्याचा नियम. प्रश्न क्रमांक 74. सॉल्वी आणि मेयर यांनी मांडलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या 5 क्षमतांमधील सामाजिक कौशल्य या क्षमतेमधील खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होत नाही? पर्याय आहे राजकीय भान, संघर्ष, व्यवसाय, नेतृत्व, संप्रेषण. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राजकीय भान. तर ही होती बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र विषयाशी संबंधित प्रश्न. पुढील भागात आपण त्या पुढील प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप करून व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.